आता लीगॅलिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ कायदेशीरपणा किंवा कायदेशीरता. लीगॅलिटी हा शब्द लीगलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. लीगॅलिटी म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने योग्य आहे की नाही याची अवस्था. कायद्याच्या नियमांनुसार एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही हे लीगॅलिटी ठरवते. इंग्लिश मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग लीगल ऑर लॉफुल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द कोर्ट चेक्ड द लीगॅलिटी ऑफ द डॉक्युमेंट. न्यायालयाने कागदाच्या कायदेशीरतेची तपासणी केली. इथे लीगॅलिटी म्हणजे तो कागद कायद्याने योग्य आहे की नाही हे न्यायालयाने तपासले. दुसरे वाक्य दे क्वेश्चन्ड द लीगॅलिटी ऑफ द डिसिजन. त्यांनी निर्णयाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केला. इथे लीगॅलिटी म्हणजे निर्णय कायद्याप्रमाणे योग्य आहे की नाही याबद्दल शंका घेतली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ लीगॅलिटी: ए. व्हॅलिडिटी, बी. लॉफुलनेस, सी. इल्लीगॅलिटी, डी. अप्रूव्हल. आता स्टेबिलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिर करणे किंवा स्थिर ठेवणे. स्टेबिलाइज हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबिलाइज म्हणजे एखादी गोष्ट स्थिर करणे, हलने थांबवणे किंवा परिस्थिती स्थिर ठेवणे. अर्थव्यवस्था, मन, वस्तू, सरकार, किंमत इत्यादी स्थिर ठेवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग स्टेबल ऑर स्टेडी. आता सिनोनिम्स पाहूया. स्टेडी, बॅलन्स, सिक्युअर हे शब्द स्थिर करणे किंवा हलू न देणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिस्टेबिलाइज, डिस्टर्ब, शेक हे शब्द अस्थिर करणे किंवा हलवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य ही स्टेबिलाइज्ड द लॅडर बिफोर क्लाइम्बिंग. चढण्यापूर्वी त्याने शिडी स्थिर केली. इथे स्टेबिलाइज्ड म्हणजे शिडी हलू नये म्हणून ती नीट स्थिर ठेवली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबिलाइज: ए. बॅलन्स, बी. सिक्युअर, सी. डिस्टेबिलाइज, डी. स्टेडी. आता स्टेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिर, न बदलणारा. स्टेबल हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबल म्हणजे स्थिर, न हलणारे किंवा न बदलणारे. मन, सरकार, अर्थव्यवस्था, किंमत, आरोग्य, वस्तू स्थिर असल्यास स्टेबल हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग फर्म, स्टेडी अँड नॉट लाईकली टू चेंज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द टेबल इज स्टेबल. टेबल स्थिर आहे. इथे स्टेबल म्हणजे टेबल हलत नाही आणि नीट उभे आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबल इज स्टेडी, फर्म, अनस्टेबल, सिक्युअर. आता स्टेबली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिरपणे किंवा स्थिररित्या. स्टेबली हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबली म्हणजे स्थिरपणे किंवा न हलता. जेव्हा एखादी गोष्ट स्थिर अवस्थेत असते किंवा एखादी क्रिया स्थिरपणे होते तेव्हा स्टेबली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ स्टेबल ऑर स्टेडी मॅनर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द मशीन वर्क्स स्टेबली इवन ड्युरिंग लॉंग आवर्स विदाउट एनी इंटरप्शन. म्हणजे मशीन दीर्घकाळ कोणत्याही अडथळ्याशिवाय स्थिरपणे काम करते. इथे स्टेबली म्हणजे मशीन सतत नीट आणि कोणताही बिघाड न होता काम करते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. स्थिरपणे मीन्स ए. स्टेबल, बी. स्टेबिलिटी, सी. स्टेबली, डी. स्टेबिलाइज. आता स्टेबिलिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिरता. स्टेबिलिटी हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या.
स्टेबिलिटी म्हणजे स्थिर असण्याची अवस्था किंवा स्थिरता. अर्थव्यवस्था, मन, सरकार, आरोग्य, वस्तू इत्यादी स्थिर असण्याची स्थिती म्हणजे स्टेबिलिटी. इंग्लिश मीनिंग: द स्टेट ऑफ बीइंग स्टेबल ऑर स्टेडी. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्टेबिलिटी ऑफ द बिल्डिंग रिमेन्ड स्ट्रॉंग इवन ड्युरिंग द हेवी स्टॉर्म. जोरदार वादळातही इमारतीची स्थिरता मजबूत राहिली. इथे स्टेबिलिटी म्हणजे इमारत मजबूत आणि हलणार नाही अशी होती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबिलिटी: ए. स्टेडीनेस, बी. फर्मनेस, सी. इनस्टेबिलिटी, डी. आता पॉप्युलराइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रिय करणे किंवा प्रसार करणे. पॉप्युलराइज हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलराइज म्हणजे एखादी गोष्ट लोकांमध्ये प्रसिद्ध करणे किंवा लोकप्रिय बनवणे. एखादी कल्पना, पुस्तक, गाणे, परंपरा लोकांमध्ये प्रसिद्ध करणे म्हणजे पॉप्युलराइज. इंग्लिश मीनिंग पाहूया. टू मेक समथिंग पॉप्युलर अमंग पीपल. आता सिनोनिम्स पाहूया. प्रमोट, स्प्रेड, पब्लिसाइज. हे शब्द प्रसार करणे किंवा लोकांमध्ये प्रसिद्ध करणे या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. हाईड, सप्रेस, इग्नोर. हे शब्द लपवणे, दडपणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर पॉप्युलराइज्ड द न्यू मेथड बाय एक्सप्लेनिंग इट क्लिअरली टू ऑल स्टुडंट्स इन द क्लास. शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजावून नवीन पद्धत लोकप्रिय केली. इथे पॉप्युलराइज्ड म्हणजे शिक्षकांनी ती पद्धत लोकांमध्ये प्रसिद्ध केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पॉप्युलराइज इज अ: ए. नाउन, बी. वर्ब, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता पॉप्युलर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रिय किंवा प्रसिद्ध. पॉप्युलर हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलर म्हणजे लोकांना आवडणारी, प्रसिद्ध किंवा जास्त लोकांमध्ये पसंत असलेली गोष्ट. व्यक्ती, गाणे, ठिकाण, खेळ, नेता इत्यादी लोकप्रिय असू शकतात. इंग्लिश मीनिंग पाहूया. लाइक्ड ऑर एन्जॉयड बाय मेनी पीपल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही इज अ व्हेरी पॉप्युलर टीचर बिकॉज ही एक्सप्लेन्स एव्हरी टॉपिक इन अ सिम्पल अँड इंटरेस्टिंग वे. तो एक खूप लोकप्रिय शिक्षक आहे कारण तो प्रत्येक विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावतो. इथे पॉप्युलर म्हणजे विद्यार्थ्यांना तो शिक्षक खूप आवडतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ पॉप्युलर: ए. फेमस, बी. नोन, सी. अनपॉप्युलर, डी. लाइक्ड. आता आपण ॲसिड टेस्ट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ क्रिटिकल टेस्ट टू प्रूव्ह द व्हॅल्यू, क्वालिटी ऑर ट्रूथ ऑफ समथिंग. मराठी मीनिंग: एखाद्या गोष्टीची खरी किंमत, गुणवत्ता किंवा सत्य ठरवण्यासाठी कठीण परीक्षा. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्या गोष्टीची खरी गुणवत्ता किंवा सत्य जाणून घेण्यासाठी कठीण तपासणी केली जाते तेव्हा ॲसिड टेस्ट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: द न्यू प्रॉडक्ट विल फेस द ॲसिड टेस्ट वेन लॉन्च्ड इन द मार्केट. अर्थ: नवीन उत्पादन बाजारात लॉन्च केल्यावर त्याची खरी गुणवत्ता समोर येईल. स्पष्टीकरण: उत्पादनाची खरी कसोटी होत असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: हिज लीडरशिप वॉज पुट टू द ॲसिड टेस्ट ड्युरिंग द क्रायसिस. अर्थ: संकट काळात त्याच्या नेतृत्वाने खरी कसोटी ओलांडली. स्पष्टीकरण: संकटामुळे नेतृत्वाची खरी क्षमता दिसल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲसिड टेस्टचा अर्थ खरी किंमत किंवा गुणवत्ता ठरवणारी कठीण परीक्षा. इंग्लिश मीनिंग: अ क्रिटिकल टेस्ट टू प्रूव्ह द व्हॅल्यू, क्वालिटी ऑर ट्रूथ ऑफ समथिंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲसिड टेस्ट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. साधा प्रयोग, बी. खरी किंमत किंवा गुणवत्ता ठरवणारी कठीण परीक्षा, सी. मनोरंजक काम, डी. सोपी तपासणी. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲड इन्सल्ट टू इंजरी
हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स. मराठी मीनिंग आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. स्पष्टीकरण जेव्हा एखाद्या वाईट परिस्थितीत आणखी काहीतरी वाईट घडते तेव्हा ॲड इन्सल्ट टू इंजुरी ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 ही वॉज लेट टू द मीटिंग अँड टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी ही फॉरगॉट द रिपोर्ट. अर्थ तो मीटिंगला उशीर करून गेला आणि त्यावर आणखी वाईट म्हणजे अहवाल देखील विसरला. स्पष्टीकरण उशीर होणे आधीच वाईट आहे, अहवाल विसरणे त्यावर आणखी वाईट ठरते, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 शी फेल्ड द एक्झाम अँड टू ॲड इन्सल्ट टू इंजरी शी लॉस्ट हर स्कॉलरशिप. अर्थ ती परीक्षेत नापास झाली आणि त्यावर आणखी वाईट म्हणजे तिची शिष्यवृत्तीही गेली. स्पष्टीकरण परिस्थिती आधीच वाईट आहे, त्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ॲड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. अर्थ टू मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न ॲड इन्सल्ट टू इंजुरी या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. परिस्थिती सुधारणे. बी. आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. सी. त्रास टाळणे. डी. आनंद वाढवणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हॉट पीपल डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट दे से. मराठी मीनिंग लोक जे करतात ते किंवा ते जे म्हणतात त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. स्पष्टीकरण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कृती तिच्या बोलण्यापेक्षा अधिक महत्त्व दाखवतात तेव्हा ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 ही प्रॉमिस्ड टू हेल्प बट ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अर्थ त्याने मदत करण्याचे वचन दिले पण कृती बोलण्यापेक्षा महत्त्वाची आहे. वचन देणे पुरेसे नाही, कृती दाखवणे आवश्यक आहे, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 शी ऑलवेज टॉक्स अबाउट चॅरिटी बट ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अर्थ ती नेहमी दानाबद्दल बोलते पण कृती बोलण्यापेक्षा महत्त्वाची आहे. स्पष्टीकरण केवळ बोलणे पुरेसे नाही, कृती महत्त्वाची आहे, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स म्हणजेच कृती बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. अर्थ व्हॉट पीपल डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट दे से. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. फक्त बोलणे पुरेसे आहे. बी. कृती बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. सी. बोलणे आणि करणे सारखेच आहेत. डी. निष्क्रिय राहणे चांगले आहे. योग्य उत्तर कमेंट करा.